दगडात कोरलेले आहे, जे शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध मानले जाते। हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे। तसेच हे मंदिर शिलाहार राजवंशाच्या काळात बांधले गेले। सुमारे 12व्या शतकात राजा महादेव यादव आणि दुसरा सिंघन यादव यांनी त्याचा जीर्णोद्धार केला। तसेच हे मंदिर वेसर शैलीत बांधले असून त्यात दगडी कोरीवकाम अत्यंत सुंदर आहे। इथे 2 मंडप आहेत। आता आपण आतमध्ये प्रवेश करताच आपणास स्वर्ग मंडप नावाचा ओपन रूफ भाग दिसतो, जो मंदिराची खासियत आहे। हा उघडा मंडप आहे, इथून आकाश दिसते। तसेच सुंदर खांब साईडला आहेत। मंदिर संपूर्णपणे दगडी कोरीवकामाने युक्त आहे। आता आपण पुढे जात आहोत। आता आपल्याला सभा मंडप दिसेल। इथेही सुंदर खांब आणि शिल्पे आहेत। आता याच्या पुढे गर्भगृह आहे, जिथे स्वयंभू शिवलिंग विराजमान आहेत। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतर शिव मंदिराप्रमाणे येथे नंदी नसतो। इथे नंदी का नाही यामागे काही पुराणकथाही सांगितल्या जातात। तसेच इथे शिवलिंगाच्या बाजूला भगवान विष्णू दिसतात, हे दुर्मिळ वैशिष्ट्य आहे। देवाचे दर्शन घेतले आणि परतू लागले। परतताना तेथील दरवाजे, त्यानंतर खांबावरील कोरीवकाम, इतर मूर्त्या यांचं शूटिंग घेतलं। पुराण कथेनुसार कोपेश्वर का नाव पडलं ते पहा। दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञात शंकराला आमंत्रण दिले नाही, त्यामुळे सतीने यज्ञ कुंडात आत्मदहन केले। हे पाहून भगवान शंकर संतप्त झाले। त्यांनी तांडव नृत्य सुरू केले। अखेर विष्णूंनी शंकराला शांत केले, म्हणून येथे भगवान शिव कोप म्हणजे राग शांत करणारे म्हणून कोपेश्वर म्हणून बोलले जातात।
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कोरीवकाम. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत व विविध पुराण कथांचे अप्रतिम शिल्पांकन केले आहे. काही शिल्पांमध्ये गंधर्व, अप्सरा, यक्ष आणि विविध देवता यांचे सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते. कोपेश्वर मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे, त्यामुळे मंदिराभोवती सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. मंदिराचे आसपासचे हरित वातावरण आणि शांतता हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. असेच पुढे गेल्यावर तिथेच राहणारे जाणकार व्यक्तीने स्वतःहून आम्हाला काही माहिती दिली. कुठलं गाव आपलं? कोल्हापूरला अंबाबाई मंदिरला मी फाउंडेशन घेतो. ते असं हेमाडपंथीच आहे. छान बनवल्या का मूर्ती? वरच्या बाजूला सगळ्या चांगल्या मूर्ती, खाली तोडल्यात ना ते चांगले. ते तुटलेले आहेत ना बरेचसे? नाही, मुघल भाषेच्या काळात काय झालं? मुघल भाषा होता नाही, काळात फोडल्या त्यांनी केलं तसं. अच्छा, राणी आमची आपली भाषेची मंदिर छान बघून जायला तयार नाही. सैन्य पाठवलं त्यांनी, सैन्यानंतर फोडल्यानंतर मग राणी गेल्या. होय, विद्रूप झाल्यानंतर मग गेले. होय काय? मंदिर एकदम जुनं आहे, 1400 वर्षाचं मंदिर आहे. अच्छा अच्छा. नदीचं पाणी आल्यावर तेव्हा डिसरू माती इथं पाणी इथपर्यंत आलं. इथं 14 फूट होतं पाणी. अरे बापरे, 2019ला इथं 14 फूट पाणी होतं. होय काय? मग आम्हाला गुजरात कारखान्यावरती शिफ्ट करतात एक 15 दिवस. अच्छा, मग 15 पाणी कमी झालं नाही, 15 दिवसला आम्ही गावाकडे येतो. हे सुद्धा दगड नंतर मिळालेलं आहे. नदी येऊन असं गाळ पडलेला होता, ते गाळ आम्ही काढून टाकलं. 15 नोव्हेंबरला त्रिपुरा पौर्णिमेला चंद्र रात्री 12 वाजता मध्ये येतो. बर, त्यावेळेला सोड काढून या बघायला असतं. बर. नोव्हेंबर आता 2 महिने झालं फक्त. चंद्र रात्री मधोमध आला का नाही, 2 महिने झाला. पुढल्या वर्षी 15 नोव्हेंबरला बराच चंद्र येणार मध्ये, वर्षातून एकच दिवस. पश्चिमेचा जो आदिपत्य असतो त्याला वरुण देव म्हणतात. तो वरुण देव होतो, तो मगरीवर येतो आणि ते वरुण देवाची ती पत्नी आहे. हे त्याच्यानंतर आपल्याला हा आपल्याला दाखवलं की विष्णू, ब्रह्मदेव, सूर्यदेव आणि गणेश. आता सूर्यदेवाला कसं होतं की सूर्यदेवाच्या हातामध्ये तुम्हाला कमळ असतात, की आतापर्यंत आपण जे सूर्यदेव असतो तो उभा असतो त्यावेळी त्याच्या पायामध्ये गंबूट असतात, त्याच्या पायामध्ये गंबूट नाही येतात. तो बरोबर एक फोटो काढू. हम डाली तो बोले बने ठीक है ना, पूजा अशा प्रकारे महाराष्ट्रातील हे कोपेश्वर मंदिर धार्मिक, ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मंदिराच्या रचनेतील वेगळेपणा, शिवलिंगाजवळ विष्णूंची उपस्थिती, सर्गमंडपाची अनोखी कल्पना आणि अप्रतिम कोरीवकाम यामुळे हे मंदिर अनमोल आहे. जर तुम्ही प्राचीन वास्तुकला, इतिहास किंवा धार्मिक पर्यटनाची आवड असलेले असाल तर कोपेश्वर मंदिर ही एक न विसरता येणारी यात्रा नक्कीच ठरेल. इथे महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात जास्त गर्दी असते. यावेळी आवर्जून भक्त इथे येतातच येतात.
जर तुम्ही इथे येणार असाल तर इथून 20 किलोमीटर अंतरावर वाडीला दत्तगुरूंचं मंदिर आहे, तेही सुंदर आहे. खिद्रापूरचं कृष्णा नदीचा घाट, तेही निसर्गरम्य परिसर आहे. तसेच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर इथून 55 किलोमीटरवर आहे. तसेच पन्हाळा किल्ला ही जवळ आहे, ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. इथे थोडे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. बाहेर आल्यानंतर लोकल भाजी विक्रेते भोपळा विकण्यासाठी बसले होते. त्यातील आम्ही एक भोपळा घेतला घाऱ्या बनवण्यासाठी. तसेच थोडीफार केळी घेतली आणि त्यानंतर पुढे गेलो. मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच रेस्टॉरंट जंगल बुक आहे. इथे आम्ही जेवण करण्यासाठी गाडी थांबवली आणि आतमध्ये जात आहोत. जेवणाची ऑर्डर दिली. सर्वांनी थाळीच खाणं पसंत केलं. दोन भाज्या, आमटी, सोलकढी, श्रीखंड, दही, चपाती, लोणचं, भात नंतर येईल. जेवून कारकडे जाताना तेथील छानशी बदक, पक्षी यांचं थोडंसं व्हिडिओ घेतले आणि कारकडे निघाले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा. तसेच साईडला जो रुखवतचा व्हिडिओ आहे तोही क्लिक करून आवर्जून पहा, छान आहे. धन्यवाद.